काहींना असल्याचे खुपते काहींना नसल्याचे खुपते कोणाला उरले तर खुपते कोणाला पुरले तर खुपते काहींना पिळले तर खुपते काहींना गिळले तर खुपते कुणाची जळली तर खुपते कुणाचे कळले तर खुपते काहींना गाणेही खुपते खिशातील नाणेही खुपते कधी हे दिसले तर खुपते कधी ते फसले तर खुपते मनी सलते रेन लपते जरा खुपते तिथे गुप्ते 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 कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्तेच्या ह्या भागामध्ये मी अवधूत गुप्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मोनालिसाच्या हास्य पाठीमागचं रहस्य शतकानुशतक विचारवंत शोधतायत, पण चार्ली चॅप्लिनच्या हास्य पाठीमागचा अश्रू शोधण्याचा कधी प्रयत्न केला गेलाय का? विनोदवीर आणि त्यांच्या हसऱ्या मुखवट्या पाठीमागचं काय खुपणं असू शकतं शोधण्याचा आज मी प्रयत्न करणार आहे. तुमच्या भेटीला घेऊन येत आहोत महाराष्ट्राचे दोन विनोदवीर आनंद इंगळे आणि पुष्कर श्रोत्री. जिंदगी हंसने गाने के लिए है पर दो पल जिंदगी हंसने गाने के लिए है पर दो पल इसे खोना नहीं होके रोना नहीं इसे खोना नहीं होके रोना नहीं जिंदगी हंसने गाने के लिए है पर दो पल जिंदगी हंसने गाने के लिए है पर दो पल. काय आहे पुष्कर? काय हे गॉगल वगैरे म्हणजे? अरे अनेक जणांचं यश मला खोपायला लागलंय. मी गॉगल लावून आलोय. तुला काय डोळे आलेत का? नाही नाही, स्वच्छ डोळे आहेत, पारदर्शक डोळे आहेत. माझ्या मनात काय चालते ते माझ्या डोळ्यात कायम दिसत असतं, तसेच डोळे आहेत. आणि पुष्कर श्रोत्री येणार हे मला जेव्हा कळलं त्यावेळेला म्हणजे तू कशी एंट्री घेईन मला, म्हणजे तू गॉगल लावून आलास म्हणजे तू ऍक्च्युली सुपरमॅन सारखी जर का आतली चड्डी वर घालून जरी आला असतात तरी मी अजिबात आश्चर्यचकित झालो नसतो. आवडलंच असतं. पुष्कर श्रोत्री काहीही करू शकतो. मला निश्चित आवडलं असतं आणि असे वैविध्यपूर्ण कपडे घालायला मला नेहमीच आवडतात. आनंदला त्याचा राग येतो. आनंद ह्याच्याबद्दल काहीतरी तुम्हाला मगाशी आनंद इंगळेंनी मला असं सांगितलं, अवधूत माझ्याकडे एक गुड न्यूज आहे जी पुष्कर बद्दल आहे आणि ती मी खुपते तिथे गुप्ते. गुड न्यूज म्हणजे माहित नाही पण गुड न्यूज आहे अशी न्यूज नाहीये. पुष्कर बद्दल गुड न्यूज आहे. अच्छा, पुष्कर बद्दल गुड न्यूज आहे. तो डिक्लेअर करणार आहे खुपते तिथे गुप्ते म्हणजे तो डिक्लेअर करणार आहे. येस. काय आता आपण त्याचं अभिनंदन करूया कारण पुष्करने नुकतीच नवीन जागा घेऊन आता पुष्कर नवीन घर बांधतोय. अरे वा, क्या बात आहे. व्हेरी हॅपी. कॉंग्रॅच्युलेशन. हो, थँक्यू. खूप खूप छान. थँक्यू. ही जागा कुठे आहे हे मला वाटतं तोच सांगेल, कारण त्या ठिकाणी जागा घेणं ही खरोखरीच आम्हाला गमतीची आणि वेगळी गोष्ट वाटते. मी नरकात एक प्लॉट बुक केलेला आहे आणि तो मान आहे का काय अपमान आहे ते ठरवा, कारण नरकात तुम्ही शिरल्या राजकारण्यांची एक मोठी कॉलनी लागते बघ. अनेक राजकारण्यांचे असे मोठे मोठे मेन्शन्स आहेत, बंगले आहेत, फार्म हाऊसेस आहेत. ती कॉलनी पार केली की एक उकळत्या तेलाची कढई आहे. आता ह्या राजकारण्यांच्या कॉलनीच्या मागच्या बाजूला सुळी देतात तो सूळ पण आहे आणि उकळत्या तेलाची कढई पण त्या कॉलनीच्या अगदी जवळ ठेवले. तर तिथेच त्यांनी मला सांगितलं की तुम्ही पण आमच्या एवढेच खटाळ आहात तर तुम्ही इकडे का नाही जागा घेत. तर त्यांनीच मला ऑफर केली ती जागा. नाही, आम्ही नेहमी असं म्हणतो की पुष्कर या पद्धतीने वागून तुला नरकापलीकडे जागा नाही रे आता. नाही पण मला अजून आठवतंय लोक हो की पुष्कर अजूनही म्हणजे तू कायमच खूप हँडसम दिसतो, पण मला तरी पार्ला कॉलेजच्या त्या गल्लीमध्ये म्हणजे जी गल्ली भारतकडनं डाणूकर कॉलेज पर्यंत जायची तिकडे बाहेर बाईक वरती उभा असलेला पुष्कर श्रोत्री अरे म्हणजे अजून आठवतं. अरे आपला एरिया तो राज्य होतं त्या एरियात माझं. आणि कॉलेजमध्ये असल्यापासूनच उपजीविकेसाठी
मी ग्रीटिंग्स बनवायचो. त्यावेळी इलेक्शनला भिंती रंगवायच्या, आतासारखे ते फ्लेक्स नव्हते. इलेक्शनला भिंती रंगवायचो, तेही करायचो. रिक्षा चालवायचो. म्हणजे घरच्यांकडनं पैसे मागायला लागू नयेत म्हणून जे जे काय करता येईल चांगल्या मार्गाने ते सगळं करायचो. त्यामुळे त्या भागात सगळेजण मला ओळखायचे आणि एक एनर्जीचा बूथ चालवायला घेतला होता, तेही करायचो. पण कॉलेजमधला एखादा अनुभव? एक वर्षभरात काही महत्वाच्या परीक्षा असायच्या. तेव्हा मध्ये एक परीक्षा महत्वाची असायची आणि शेवटी एक परीक्षा महत्वाची असायची. आणि बाकीच्या परीक्षा मुलं येत आहेत की नाही, बसतायत की नाही ह्याच्यासाठी म्हणून घेतल्या जायच्या. तर अशीच एक परीक्षा होती. 50 मार्कांचा पेपर वगैरे असा असायचा आणि प्रत्येकाला बसायला पाहिजे वगैरे असं होतं. आणि रिझल्ट लागला आणि आमचे प्रिन्सिपल Y.M. साठे यांनी ज्यांना कमी मार्क्स मिळालेत त्यांना प्रिन्सिपल केबिन मध्ये बोलवलं होतं. अर्थात माझा नंबर होताच. तर मी नाटकाच्या रिहर्सल मधनं वेळ काढून तिथे गेलो आणि आमच्या साठे सरांनी मला सांगितलं, श्रोत्री अहो काय हे, अहो तुम्हाला 11 मार्क मिळालेत. म्हटलं कशात? म्हणजे कशात नाही, टोटल 11 मार्क मिळालेत 6 विषयांमध्ये मिळून. म्हटलं सर तुम्हाला माहिती आहे नाटक रिहर्सल हरकत नाही हो, पण थोडे अधिक मार्क अगदी. त्याने काय होणार आहे, ही परीक्षा महत्वाची नाहीये. नाही तरी सुद्धा तुम्ही जर असं वागायला लागले तर बाकीच्यांनी काय करायचं. हो सर चुकलो आता याच्यावर सही करा. म्हटलं सर पेन घेऊ. अहो तुमच्याकडे कॉलेजमध्ये येत सर. पण हा किस्सा मला आठवतोय. आनंद, तुला ऍक्टिंग मध्येच करिअर करायचं वगैरे हे सुरुवातीपासून डिसाइडेड होतं? हो डेफिनेटली. म्हणजे 18व्या वर्षी मला माहिती आहे की माहित होतं की मला ह्याच क्षेत्रात यायचं आहे आणि मला इथेच काम करायचं आहे. आणि मला फार छान आठवण आहे माझी त्यावेळची की अनेकांनी त्यावेळेला माझ्या बाबांना, आता कसं असतं ना की आता मला नट व्हायचं असं तेव्हा एक हे असतं. तर आज मला कळतं की माझ्या वडिलांसाठी तो डिसिजन किती अवघड होता. तर माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं, मला आठवतंय, इंजिनियर किंवा डॉक्टर किंवा कुठलाही फॉर दॅट मॅटर कोर्स, हा 4 वर्षाचा कोर्स कंप्लीट झाला की तू होतोस आणि तुला पदवी मिळते. नट तुम्हाला लोक करतात. वा वा वा. आणि ते फार महत्वाचं आहे. सो तो काळ किती आहे हे तुम्हाला माहित नाहीये. सो तो तगायला शिकलास तर होशील. क्या बात आहे, क्या बात आहे. पुष्कर, तुझ्या आयुष्यातली खरी हिरोईन नाटक करतानाच भेटली का? नाही, मी जिथे नोकरी करत होतो तिथे ती वेगळ्या डिपार्टमेंटला होती, मी वेगळ्या डिपार्टमेंटला होतो आणि ती त्या डिपार्टमेंटला आहे की नाही मला ती माहितीही नव्हती. त्या मुलीचं नाव रुफिना अँथनी, तेवढीच ओळख. आणि त्यानंतर काही दिवसातच मी नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ या क्षेत्रात उडी घेतली. कोणाच्या? रुफिना अँथनीच्या? नाही अभिनय क्षेत्रात उडी घेतली. मला वाटलं की मी नोकरी सोडली आणि फक्त तिच्या मागे माझं जे डेस्क होतं ते तिला मिळालं होतं हे मला माहित नव्हतं. सो मी एकदा ऑफिसमध्ये माझ्या डेस्कवर फोन केला. माझी एक डायरी ज्याच्यामध्ये काही व्हिजिटिंग कार्ड्स होते ते मला हवे होते, तर तिने घेतला. म्हणाली की म्हटलं मला हे हवं आहे, तू कुठे राहते? ते म्हणजे मी मीरा रोडला राहते. म्हटलं ठीक आहे, मग अंधेरीत उतर, मला फक्त ती डायरी दे आणि पुढची फास्ट ट्रेन पकडून जा. आणि धाडस बघ त्यावेळेला की आपली डायरी मुलीलाच आणायला सांगायचं की तिने वाचली असती. तर आज नाही ऑफिसच्या कागदपत्रांची डायरी होती, त्याच्यात सगळं ऑफिशियल होतं. तर मग कॉफी घेतली, मग असं आणखीन 1-2 वेळा आम्ही भेटलो. आणि मग तिला मी म्हटलं की आज काय तुझं घाई आहे तुला? ते म्हणजे हो रे, आज मला मुलगा पाहायला येणार आहे. ख्रिश्चनांमध्ये पण पाहायला असतं. कांदे पोळीच्या ऐवजी काय असेल माहित नाही मला. तिला म्हटलं तुझं लग्न ज्या दिवशी असेल ना ती तारीख मला आधी सांगा, कारण म्हटलं मला ख्रिश्चनांचं लग्न अटेंड करायचंय. तर ती म्हणजे हो, आणि तू जेव्हा लग्न करशील तेव्हा तीही तारीख मला सांग, कारण मला मसाले भात वगैरे ते श्रीखंड वगैरे हे खायला खूप आवडतं. म्हटलं हो, पण आपण एका दिवशी नको करूया, नाही तर मला तुझ्या लग्नाला आणि तुला माझ्या लग्नाला येता येणार नाही. बरोबर का म्हटलं आपणच एकमेकांशी लग्न करूयात. असाच टाकलास डायरेक्ट? काय म्हणतोस? म्हणजे तू आता मला प्रपोज केलंयस? म्हटलं हो. पद्धत काय, प्रपोज करायची पद्धत काय आहे म्हणजे? पण थेट असावं ना. आनंद, तू मूळचा पुण्याचा, पण ज्यावेळेला तू नट म्हणून मुंबईत येतोस, इंडस्ट्रीमध्ये काम करायला लागतोस, त्यावेळेला पुणेकरांची नाही म्हणलं तरी लोक थोडीशी चेष्टा करतातच. माझा या वाक्याला विरोध आहे. हो, नाही म्हणतच नाही, भरपूर चेष्टा करतात. आणि म्हणजे आता तर असं झालंय की पुणेकरांविषयी बोलतात आणि नंतर मला म्हणतात नाही तू तसा नाहीयेस.
म्हणजे अरे पण मला एक सांग, हे एक शहर आहे जिथे निसर्ग नावाच्या हॉटेलमध्ये नॉनव्हेज मिळतं आणि समुद्र नावाच्या हॉटेलमध्ये व्हेज मिळतं. पुणे बरोबर आहे. पुणेकरांचा एक डेफिनेटली मला अभिमान असला तरी एक लेडबॅक ॲटिट्यूड आहे. एक करू बघू असं काय एक, काय कुठल्या गोष्टी बदलल्या म्हणजे तुझ्या? काय आहे, उदाहरणार्थ मुंबईमध्ये ज्या पद्धतीने माणूस न कंटाळता कामाला जातो, तर पुणेकरांचं खरंच असं असतं की आत्ता मुंबईला संध्याकाळी आहे, आत्ता कुठे येऊ रे, आत्ता जरा घरी, अरे काम आहे ना, उठ, अरे आत्ता जरा, मी काय म्हणतो उद्या आलं तर नाही का चालणार. आणि हा ऍटिट्यूड सगळीकडे येतो मग, की जो बदलायलाच हवा. कामाच्या ठिकाणी तुम्ही कंटाळा करता कामा नये, ही फार, आणि मीही तसाच होतो, पण ह्या मुंबई शहराने मला बदललं, त्यात काही शंकाच नाही. तरी पण तू आता वळून बघतोस त्यावेळेला पुन्हा आम्हाला सांग ना तुझ्या भाषेतलं. मला फार आवडलेली एक पाटी होती, हं. दारासमोर वाहने लावू नयेत, 1 मिनिट सुद्धा नाही. म्हणजे पुढच्याचं उत्तर लक्षात घेऊन पुढे लिहिणं. दरवाजा समोर गाड्या उभ्या करू नयेत, 1 मिनिट सुद्धा नाही. किंवा जसं आम्ही म्हणतो ना की कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अपमान, ही खरंच गोष्ट आहे. एका दुकानामध्ये गेलो होतो आंबे आणायला, आणि आंबे नुकतं सुरुवात होत होते, आणि माझ्या शेजारी एक बाई उभे होते, आणि समोरचे दुकानदार सांगत होते भाव की हा केवढ्याचा आहे, तर ते म्हणले की हा 400 रुपये डझन आहे, हा काय 500 रुपये डझन आहे. आणि तेव्हा 500 रुपये डझन म्हणजे जास्त वाटायचं रे, अजूनही वाटतं म्हणजे काही. तर त्या बाई असं म्हणायला पटकन की अरे बापरे फार महाग आहे तो. तेव्हा तो दुकानदार त्यांना असं म्हणाला, मग चिक्कू घ्या. तर या चिक्कू घ्यामध्ये आंबा महागच असतो, तुमच्यासारख्यांना आता परवडणार नाही, फळांचा राजा आहे. फळांचा राजा. म्हणजे ही काही काही बोलण्याची पद्धत आहे का? चिक्कू घ्या, मग चिक्कू घ्या. अरे काय म्हणजे मी पुणे यायला लागलंय हे आपल्याला कधी कळतं माहितीये, एक एक्सप्रेस वेवर पाठी दिसते आपल्याला, दरड कोसळण्याची शक्यता सावकाशदा. अरे चुकीचं आहे, अरे लवकर जायला पाहिजे ना तिकडनं. सावकाश काय जा. पुष्कर, तुझ्यामधले सर्व गुण लोकांना तसे माहिती आहेत. किती चांगला अभिनेता आहेस, किती चांगला अँकर आहेस, आणि किती चांगला एकपात्री प्रयोग तू छान करतोस. परंतु फार कमी लोकांना माहिती असेल की पुष्कर हा अत्यंत चांगला कवी आहे. आपण अनेक देवांची भक्ती करतो, पण साईबाबांचे जे भक्त आहेत त्यांना मी आवर्जून असं सांगेन की पुष्कर हा देखील एक साई भक्त आहे. आणि तुम्ही ज्या वेळेला शिर्डीला जाता त्यावेळेला बाबांसाठी तुम्ही पुष्पगुच्छ नेता, पुष्पहार नेता, नारळ नेता. पण पुष्कर दरवेळेला जेव्हा शिर्डीला जातो त्यावेळेला तो बाबांसाठी एक छान नवीन गीत घेऊन जातो, स्वतः लिहिलेलं. तर आज ह्या सेगमेंटचा ब्रेक घेत असताना एक तू लिहिलेलं स्वतः साई गीत. त्याआधी मी सांगतो, कवी म्हटल्यानंतर मी दचकलो. याचं कारण, माझ्या समोर कवी म्हटल्यानंतर कुसुमाग्रजांपासून सौमित्रांपर्यंत असे कवी तरळून जातात. त्याच्यात नादो महानोराले, इंदिरा संत, म्हणजे असे सगळे दिसतात. आणि त्या कवींमध्ये मी वीक आहे, त्यामुळे मला त्याच्यात बसायचं नाही. मूळ उद्देश काय असतो की अनेक वेळा तिथे काही सीडीज आपल्याला ऐकायला मिळतात देवस्थानांच्या इथे, त्याच्यात प्रचलित हिंदी गाण्यांवरती काही शब्द र ला र ट ला ट जोडून केलेले असतात. आणि ती गाणी ऐकत असताना मला असं वाटतं की याने थोडी आपली मती वापरावी, थोडी आपली बुद्धी वापरावी, या गाण्याला काहीतरी अर्थ प्राप्त होईल. अशी काही गाणी तयार करायला काय हरकत आहे. भले प्रचलित नवीन हिंदी गाणी घ्या, पण असं काहीतरी करायला हवं असं मला पहिल्यापासून वाटायचं. म्हणून कधीतरी माझ्या मनात काही शब्द घोळायला लागले, आणि मग ते हिंदी गाण्यांच्या चालीवरती चपखलपणे बसले. त्यामुळे होऊन जाऊ द्या. फूके मुर्दे के बाड़ी में प्राण रे, फूके मुर्दे के बाड़ी में प्राण रे, साई तू तो महान रे. फूके मुर्दे के बाड़ी में प्राण रे, साई तू तो महान रे. मेरा गाइड भी है तू, हर साइड भी है तू, मेरा गाइड भी है तू, हर साइड भी है तू. दिया शिरडी से, दिया शिरडी से, दिया शिरडी से ज्ञान रे. फूके मुर्दे के बाड़ी में प्राण रे,
भाई तू तो महान रे. क्या बात बात आहे, आहे. क्या बात आहे. वा पुष्कळ. सुरुवातच आपण असं करूया की पुष्कर, तुला आनंदच्या कुठल्या गोष्टी खुपतात? अरे काही नाही खूपत रे. म्हणजे मला त्याचा हेवाही वाटत नाही आणि काही खूपतही नाही. तुला पुष्करचं काय खूप? नाही नाही, बेसिक नाही, आहे एक मला. मिनिट. मी आणखी सांगतो, आनंद शिवाय मी अधुरा आहे, अपूर्ण आहे. कारण जोपर्यंत मी आनंदला छळत नाही, आनंदला त्रास देत नाही, खरंच, खरंच रे. तोपर्यंत माझं जेवण पचत नाही. खरं, रोज उठून त्याला एकदा तरी अंड्याला काहीतरी त्रास द्यायचा आहे, त्याशिवाय त्याला पूर्णत्वच वाटत नाही जगण्याचं. हिने एकदा माझा फोन घेऊन स्वतःचा नंबर हा. बदलून आणि स्वतःचं नाव बदलून तिथे ग दी मा असं कारण मला भयंकर गदी माडगुळकर आणि कुसुमाग्रज वगैरे असा सॉलिड माझा एक प्रेमाचा कोपरा वगैरे. आणि या लोकांनी मुद्दाम कुठल्या तरी घाणेरड्या कविता करायच्या आणि त्यांच्या नावाने मला पाठवा. ह्याच्यासाठी पाठवलेलं काव्य हा, हा, हा. की या जगात आला जगला क्षणी निवांत. वा. ह्या जगात प्रत्येक जण येतो, जगला क्षणी नाही, समजावून सांगू निवांत. नकोस, ते कळतंय. काय हा. पुढचं बोल. ह्या जगात आला जगला क्षणी निवांत, कामाशिवाय उरला त्याचा भकास अंत. अशी कविता याला पाठवली. गदिमा नावाने अशी कविता कशी मला येऊ शकते? थोडी दुसरी कविता मला पाठवली. एका प्रेम करा हो प्रेम करा, बळी पडा ह्या जादूला. प्रेम करा हो प्रेम करा, बळी पडा या जादूला. कृष्णाची ती पत्नी नव्हती तरी पूजती राधेला. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. इथे याला कळलं की हे गदिमा नाही 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 प्रश्नच येत नाही. नाही, पण म्हणजे तोपर्यंत अक्षरशः म्हणजे तो गदिमा नावाचा नंबर कोणाचा आहे वगैरे अशा भानगडीतच पडला नाही. पडलो. अरे मला अरे तू पुण्याचा आहेस का पंजाबचा आहेस? नाही 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 मला ग दी मा हे जेव्हा दिसलं तेव्हाच खाली पुष्कर हे दिसलं. इतका जास्त नीचपणा दुसरं कोणी नाही, पण मी थोडासा सदिमा पण आहे. बरं. सर्वत्र दिसणारा माणूस. अरे वा, क्या. हो हे खरंच आहे. म्हणजे आम्ही ह्याला ऍक्च्युली कुदिमा पण म्हणतो, कुठेही दिसणारा माणूस. कारण अलीकडे त्याला आम्ही सांगायची वेळ आली की अरे तू एक नट आहेस, तू कुठल्या कुठल्या कार्यक्रमाला जातोयस, मंगळागौरीच्या कार्यक्रमाला जाऊन म्हणजे आपण काय म्हणतो तिथे नाही मला मजा. आता त्याची गंमत आहे मात्र पुष्करचं कराय की पुष्कर कोणाबरोबरही फिट होऊ शकतो. तुला आजवरच्या इंडस्ट्री मधल्या खुपणाऱ्या गोष्टी? अलीकडे साधं काही नाहीच आहे बघ. म्हणजे गुप्ते सर, अलीकडे जे दिसतंय म्हणजे नुसती फेरी नसतेच, महाअंतिम फेरी असते. नुसता नायक नाहीच, महानायकच आणि महागायकच. आणि कशावरचा तर 2 वर्ष गाणं शिकलेला. अनेक वेळेला लोक आम्हाला म्हणा माझी मुलगी लहान आहे अप्रतिम गाते, 2 वर्ष झाली. 2 वर्ष म्हणजे हे फार महत्वाचं आहे की काम किती, मला काम किती येतं ह्याचा विचारच नाही हो. आपले एक सुप्रसिद्ध यशस्वी नट आहेत ज्यांनी मला फार महत्वाचं सांगितलं होतं असं मला वाटतं की किती म्हणजे नेहमी नाटक बघताना तुला असं वाटलं पाहिजे की हे काम मला का नाही विचारलं गेलं. वा. नो. आणि मग शोध की हे काम मी करू शकत नाही याची कारणं काय आहेत. वा वा वा. अनेक जण अलीकडे स्टुडिओचे पत्ते माहिती आहेत म्हणून नट झालेत. ऍक्शन म्हटल्यानंतर 5 वाक्य सरळ येत नाही त्या मुलांना मुलींना. आणि दुर्दैव आता माझ्यावरती फार मराठी असा हे लागला आहे. दोघांचे मराठी भाषा तुम्हाला शुद्ध स्वच्छ यायलाच हवी. का नाही बोलायचं? यायलाच हवी. म्हणजे का नाही बोलायची? मी असं म्हणत नाही मला दुसऱ्या भाषेचा तिटकार आहे, का असेल. आज जगाची भाषा इंग्लिशच आहे, मला मान्यच आहे ना, मी असं म्हणतच नाहीये. पण निदान एका कलेच्या क्षेत्रात काम करत असताना माझी मदत करशील का असं नको ना म्हणूस. मला मदत करशील का असं, मेरी मदत करोगे क्या, हिंदीवरनं आलंय, ती मला बोलली असं नको ना म्हणूस. ती मला म्हणाली असं म्हणू शकतोस तू. म्हणजे ती चूक आहे का बरोबर आहे या वादात मी जात नाही. बोलीभाषा ही प्रत्येकाची. मी गेली, मी आली, बसली, मला चहा भेटली. म्हणजे मला अनेक वेळेला नटांना सांगावं असं वाटतं की अरे बाबानो, माणसं भेटतात आणि वस्तू सापडतात. चहा भेटली, ओळख आहे तुझी चहा बरोबर, मग काय बोलला चहा तुला, किंवा काय बोलली तुझी चहा तुला,
आणि हे सगळं आपण त्यांच्या पुढच्या पिढीपर्यंत नेणार आहोत. म्हणजे माझ्या आधीच्या पिढीने माझ्यापर्यंत हे संस्कार आणले म्हणून मी म्हणलं हे त्या मुलांचा फार दोष नाहीये. बरोबर. हा दोष आई वडिलांचा असू शकतो की घरातच जर मी असं बोलत असेल तर माझा मुलगा तसंच बोलेल. पुष्कर, तुझं काही वैयक्तिक खुपणं किंवा अवघ्या असं खरं सांगायचं? सांगायचं ना तर मला सध्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक गोष्टी खुपतात. खूप गोष्टी खुपतात आणि ते खुपत असताना असं वाटतं की या खुपण्याची आता मला सवय व्हायला लागली आहे की काय, हो. तेवढं मी निबर व्हायला लागलोय का काय, आणि ते मला सगळ्यात जास्त खुपतं. वा वा वा. की ह्या गोष्टी मला खुपत आहेत पण त्याच्या विरुद्ध मी काही करू काही करू शकत नाहीये. आणि मी स्वतःला सवय करून घेतोय जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय, ही वृत्ती माझ्यातली वाढायला लागली आहे. बरोबर आहे. आणि हे मला रात्री झोपताना जेव्हा मी विचार करतो की आज ह्या गोष्टी मला खुपल्या, त्याच्या विरुद्ध मी काहीच केलं नाही, तर मला ते जास्त खुपतं आणि मी अशांत होतो. अगदी खरंय. म्हणजे कुसुमाग्रजांची एक कविता आहे की दार उघडलंस पण किती उशिरा, अशी त्यांची एक कविता आहे. त्यातली शेवटचं वाक्य तू आता म्हणलास तसं आहे की या शृंखला प्रिय होण्याच्या पूर्वी येणार अशी दार उघडलंस तर उघड. त्या शृंखला आता मला प्रिय व्हायला लागल्या तर मग दार उघडून उपयोग नाही. मी तुरुंगात आहे याचा मला, तुरुंगात म्हणजे तशा अर्थाने नाही, या सगळ्या ही परिस्थिती मी जुळवून घ्यायला सुरुवात केली या परिस्थितीला. आणि आपण बहुतेक जण तसंच करत असतो म्हणजे, आणि त्याचं प्रेम वाटायला लागलं. हे विषय अनेक आहेत ज्याच्या विरुद्ध कोणी काहीच करत नाहीये, पण कोणी मध्ये मी सुद्धा येतो, मी काही करत नाहीये. खरे खरे खरे. करण्याची इच्छा असूनही मी करू शकत नाहीये आणि मग ते खूप खुपायला लागतं की ते संपतच नाहीये. आनंद निगळे तुमचे भाऊ मिलिंद निगळे आहेत आणि तुमच्या घरामध्ये जशी नाटकाची परंपरा आहे तशीच गाण्याची सुद्धा आहे. यांचा आवाज आम्ही ऐकलाय, तुमच्या आवाजातलं एक गाणं झालं पाहिजे. हा. अरे नाही रे, म्हणजे तू बरायच ना, म्हणजे काय राग आळवतो. हो मग काय सांगतो. या कार्यक्रमात हिंस्र होता येत नाही ना. हेच मारता येत नाही. कलावती राग. नाही नाही नाही, मला एकच राग येतो. रागाचं नाव आहे, रागाचं नाव आहे अनावर. राग अनावर. नाही मी म्हणजे हे काय म्हणूया आपण त्याला, सर्व गाण्यावरती उपकारच आहे की मी गाऊ शकतो. काही काही गाणी असतात बघ ज्याच्यामध्ये त्याच अर्थाचा इंग्रजी शब्द अगदी चपकल बसतो. बर. श्रीरामाने इझिली उचलले, सहज ना इझिली, हे इतकं म्हण चला माझ्या बरोबर म्हण. ये रातें ये औसम नदी का किनारा ये चंचल हवा, ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा, कहा दो दिलों ने कि मिलकर कभी हम न होंगे जुदा, ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा. आनंद, फुबाई फूचं स्टेज असू दे किंवा इतर कुठला पुरस्कार सोहळे असू देत, इतर सर्व विनोदी अभिनेते जीव तोडून स्टेजवरती ज्यावेळेला विनोद करतात त्यावेळेला तू मात्र समोर बसून त्यांना कधीही हसत नाहीस, त्यांना दाद देत नाहीस आणि अत्यंत गंभीर नाटक चाललं असल्यासारखा तू चेहरा करून बसतोस. तुझ्या विनोदांना सगळ्यांनी हसायचं, तू मात्र लोकांच्या विनोदांना हसायचं नाही. हा काय नाही? अरे नाही, असं नाहीये. म्हणजे खरोखरीच असं असं म्हणजे आता काय, आता कदाचित असं आहे की आता ते जे करता आहेत ते जर का त्यांना विनोद असं वाटत असेल तर मग माझाही नाईलाज आहे. पण खरोखरीच मला अगदी मनापासून चांगल्या विनोदाला, चांगल्या गोष्टीला मला हसायला येत नाही असं मुळीच नाहीये. मला भरभरून हसायला आवडतंच. हे बघ, हे इतकं स्वच्छ आहे अवधूत, म्हणजे अ डे विदाउट अ लाफ्टर इज अ वेस्टेड डे. तुम्ही हसल्याशिवाय, म्हणजे आता कसं झालंय माहितीये ना की आपण नुसते हसायचं विसरूनच गेलोय. आपण कोणावर तरीच हसतो फक्त आता. वाह, क्या बात आहे, क्या बात आहे. असं न करता मलाही आनंद होतोच की, आणि का नाही होणार. फक्त मला हे नक्की आहे, हो मला फार कमी पद्धतीचे विनोद आवडतात आणि शाब्दिक कोट्यांचे, नुसते शाब्दिक कोट्यांचे म्हणजे
विनोद मला जरा कमी आवडतात किंवा अंगविक्षेपाचे विनोद मला जरा कमी आवडतात आणि अलीकडे त्यालाच विनोद म्हणतात बुवा. युरोपियन मराठी संमेलन झालं आणि त्यावेळेला नाना पाटेकर वर्ण ज्यावेळेला इंटरव्ह्यू चाललेला होता आणि नाना पाटेकरांनी वर्ण तुझं नाव घेऊन सांगितलं, अंड्या बारीक हो, व्यायाम कर, ते खुपलं की नाही? नाही खुपलं. याचं कारण असं आहे की कोणी सांगितलंय पेक्षा काय सांगितलंय हे मी कायमच जास्त ऐकत आलोय आणि त्यात ते नाना काकांनी सांगितलं आहे. चुकीचं तर नाही सांगितलंय. हा, कदाचित चुकीच्या ठिकाणी सांगितलं आहे असं आपल्याला वाटू शकतं, पण तरी देखील खरंच आहे. पण लोक म्हटली होती, बरेच लोक म्हटली होती की असं स्टेजवरून एखाद्या ऍक्टर बद्दल असं बोलणं बरोबर नाही. नाही, ते तसं खरंच आहे की आता तो काय ज्याचा त्याचा स्वभाव आहे. इतरांना चार चौघात काहीतरी सांगितल्याशिवाय त्यांना कळणार नाही असं नाना काकाला वाटत असेल तर ठीकच आहे, काही प्रॉब्लेम नाही. मला त्यांनी जर कसं काही वेगळं सांगितलं असतं भलतच की जे निगडीत नाही आहे तर मला कदाचित खुपलं असतं, रागही आला असता. पण हा, म्हणजे फक्त तो नाना काका आहे म्हणून मला त्याचा राग येणार नाही किंवा मी ऐकून घेईन असा भाग नाही. पण जे सांगितलंय ते जास्त बरोबर आहे. आणि मला खरंच असं वाटतं आपल्या देशातच अलीकडे कोणी पुलं म्हणले तसं कोणी सांगितलं याला महत्व आहे. काय सांगितलंय बघतच नाही. तर मी ते बघितलं, त्यांनी मला सांगितलं होतं बारीक हो, जे मला खरंच व्हायचं आहे आणि हे नुसतं प्रॉमिस नाहीये, आता मला खरंच बारीक व्हायचं आहे. ओके, आता वेळ झालेली आहे ती बाईट्सची. अरे देवा. हाय पुष्क्या, कसा आहेस? आय एम शुअर तू मला बघून खूप हसत असशील. मी आणि आमच्या दोघांचा अतिशय जवळचा मित्र अतुल परचुरे, आम्हाला दोघांनाही पुष्करची एक गोष्ट अत्यंत खुपते, ती म्हणजे त्याचा स्पीड, त्याचा वेग. आपण जेव्हा पुष्कर पोचायचंय तेव्हा पुष्कर मी आवरतोय ना, माझं आवरून झालं की निघू, या स्पीडमध्ये बोलत असतो, या स्पीडमध्ये वागत असतो आणि त्याच्या वेगाचा आम्हाला दोघांना अत्यंत राग आहे. तर पुष्कर रोंगशा हे अतुलने आणि मी पुष्करला ठेवलेलं नाव आहे. तर रोंगशा जरा आयुष्यात जरा स्पीड घे, त्यामुळे अजून वेगाने तुझं करिअर सुरू होईल अशी मला खात्री वाटते. आणि खरं तर पुष्कर स्वतःच असं म्हणतो की तो कधीही खोटं बोलत नाही. मलाही अत्यंत ही गोष्ट मान्य आहे की तो कधीच आजपर्यंत कोणाशीही खोटं बोललेलं नाही आहे. पण एकदाच तो माझ्याशी आयुष्यात खोटं बोलला होता आणि ती गोष्ट मला खुपली होती. आम्ही दोघंही एकदा एका नाटकाला जाणार होतो आणि पुष्कर माझ्या घरी येणार होता. पुष्कर राहतो जोगेश्वरीत, मी राहतो कांदिवलीत आणि आम्ही नाटक बघायला जाणार होतो बोरिवलीमध्ये. तर पुष्कर माझ्या घरी जेवायला येणार होता, आम्ही दोघं माझ्याकडे जेवणार होतो आणि आम्ही 4-4:30च्या प्रयोगाला बोरिवलीला नाटकाला जाणार होतो. सकाळी 9-9:30 वाजल्यापासून मी पुष्करला फोन करतोय, विचारतोय किती वाजता येतोय, अमुक ढमुक तमुक. हो येतो, अर्धा तासात, पाऊण तासात, 1 तासात पोचतोच. असं करत करत पुष्कर शेवटी माझ्या घरी आलाच नाही. तो मला डायरेक्ट बोरिवलीला थिएटरला भेटला. तेव्हा मी त्याला विचारलं होतं की तू कुठे गेला होतास पुष्कर? तेव्हा तो मला असं म्हणाला की मी आत्याकडे गेलो होतो. तर हे आत्या प्रकरण काय आहे हे आजपर्यंत मला कळलेलं नाहीये. अवधूत, तू त्याला विचारशील आणि जर त्यांनी खुलासा तो करू शकला तर मला फार आवडेल. या निमित्ताने मला जाणून घेता येईल की कोण नक्की आत्या आहे बुवा. एक मिनिट. अवधूत, आत्याच्या आत्या मला सांगतो हे अत्याचार थांबवतो. अवधूत, तुझ्या शेजारीच नाही का माझी आत्या राहत बोरिवली? हे बघ, मला उगाच तू काहीतरी मला तू हे करून अभिनव नगर मध्ये साक्षीदार काय म्हणतो? आत्या राहते. अगदी बरोबर आहे. हा मुद्दा अत्यंत बरोबर आहे की तुझी सख्खी आत्या आहे, अभिनव ती नगर मध्येच राहते आणि मी तिच्याचकडे जाऊन बरोबर. नाटकाला गेलो अगदी आणि बरोबर. म्हणून मी आत्ता काय आहे, माणूस जनरली कसा जगत आलाय त्याच्यावरनं ठरवतो आपण हा याची विश्वासार्हता. तर आपला इतिहास असा नाही ना की सकाळपासून आत्याकडे जाऊन बसलाय. नाही, आपण मी जेवायला नाही. आतापर्यंत आपण असं कधी केलंय का? मी प्रसादकडे जेवायला गेलो नाही. मला घरून काही काम सांगितलं ते मी आत्याकडे केलं आणि मी प्रयोगाला गेलो. आणि प्रसादला राग ह्या गोष्टीचा आला की मी त्याला जेवायला येतो सांगून मी जेवायला आलो नाही. पुण्यातले ओक जर जेवण केलं असेल आणि ते फुकट गेलं असेल तर किती चिडू शकतील? मला असं वाटतं त्याने आता अत्यंत क्लिअर केलं की ठीक आहे, तू जेवायला आला नाहीस तर मी तुला शिळं घरी पाठवेन. प्रश्न हा नाहीये, प्रश्न हा आहे तुझी आत्या कोण आहे? अभिनव नगर मध्ये माझी सख्खी आत्या राहते, त्याच्याकडे मी जाऊन आलो. याचा ऍक्च्युअली प्रॉब्लेम असा त्यांनी तो बोलला नाही की तसं बघायला गेलं तर प्रत्येक गावात तुझी आत्या असतेच ना कुठली तरी.
ते कुठेतरी गेलास की हा अचानक गायब होतो आणि मग येतो म्हणतो आत्याकडे गेला होता असं त्याचं म्हणणं असावं. प्रत्येक वेगवेगळी नाव देतो मी. हा? अच्छा एकदा मावशी असते. मावशी, Sorry, मामा, चुकलं. काका, गावोगाव आमचे नातेवाईक आहेत. नाही बरोबर आहे रे खरंच लोक ज्यांना जितके नातेवाईक तितकी लोक श्रीमंत. तू खूप श्रीमंत माणूस आहे. इतक्या आत्या इतक्या मावश्या तुला आहेत. तर ते अशाच तुझ्या आत्या मावश्या सगळ्यांना माझा सादर प्रणाम. पुढचं काय पाहिजे हसणं बघ. काय गोड निरागस हसणं बघ ग ते. अग ग ग ग ग ग. चला पुढचा फाईट बघूया. हाय अंड्या, हाय पुष्कर. तुमच्याबद्दल खूप चांगलं सांगायचं आहे मला. तर अंड्या तू खूप प्रेमळ आहेस आणि खूपच जास्त चांगला को ॲक्टर आहेस आणि पुष्कर तू मस्तीखोर आहेस आणि जे मला खूप आवडतं आणि एक मस्त माणसं आहात आणि आय रिअली जेल्ड. मी आधीपासून दोघांना ओळखते नाटकात काम करण्याच्या आधीपासून, पण खूप मस्त खूप मजा येते. आणि एक अंड्या तू माझ्या लग्नात मामा म्हणून मला उचलणार होतास त्यावेळेला तू गायब होतास, तू बाहेर होतास, काय करत होतास मला माहित नाही, पण तरीही दोघंही मला खूप जवळचे आहात आणि मला खरंच खूप आवडता आणि आय रिअली लव्ह यू ऑल अ लॉट. आणि आता थोडंसं खुपणं सांगायचं आहे तुमच्याबद्दल. खरं तर काहीच नाही, म्हणजे मला इतके असं वाटतं ना तुम्ही दोघं जण जस्ट परफेक्ट आहात. आणि मला पुष्कर तुझ्याबद्दल एक खुपतं की तू इतका कसा रे सरळ, इतका कसा साधा, म्हणजे काहीच तुला कोणाबद्दल वाईट माहीत नसतं, काहीच तुला जगाची खबर नसते. एवढा साधा माणूस मी कधीही बघितला नाही. त्यामुळे त्याच्यात जरा काहीतरी बदल व्हायला पाहिजे असं मला वाटतं. ते मला तुझं खुपतं. आणि अंड्या तुझ्याबद्दल खुपतं म्हणजे तू खूप शांत आहेस रे. एक तर तू इतकं कमी काम करतोस हल्ली, इतकी स्वतःची काळजी घेतोस. खूप कमी काम करणं पण चांगलं नाही, ते मला खुपतं. आणि तू खूप शांत आहेस, तू बोलत नाहीस बाबा अजिबात, ते मला फार खुपतं तुझं. थोडंसं बोललं पाहिजे अंड्या, इतरांशी मनमिळावू व्हायला पाहिजे थोडं असं मला वाटतं. तर त्यावर दोघं जरा विचार करा प्लीज. बापरे केवढा तो उपरोधित सूर. अरे जोग आहे ती. जोग आहे काहीतरी. पण ते खरंच आहे हा पुष्क्या. म्हणजे लोक मला म्हणतात केवढा बोलतोस, काय काय किती बोलत असतोस. मला नेहमी वाटतं अरे काय काय बोलत नाही ते बघा. म्हणजे मी पुष्करला अनेक वेळा म्हणलंय, पुष्क्या आपण जर का कधी अत्यावस्थेत सापडलो तर निव्वळ आपल्याला माहिती असलेल्या गोष्टींमुळे आपल्याला कोणीतरी मारलंय याच्यामुळे आपण मारले जाणार आहोत. इतक्या जास्त गोष्टी माहित असतात पण त्या इथे येऊ द्यायच्या नसतात. आपण गप्प. म्हणजे तसं असतंच. असं पुढचा बाईट बघूया. दोन ज्येष्ठ व्यक्ती आज अवधूत तुझ्यासोबत बसलेले आहेत. त्यांचं खरंच कौतुक करावं तितकं थोडं आहे. पुष्कर श्रोत्री मला आठवतं जेव्हा तो डहाणूकरमध्ये होता आणि विश्वास सोनीच्या नाटकांमधून कामं करायचा, तेव्हापासूनचा पुष्कर आठवतोय. आणि काय कमी नाही येतो, कारण त्याला इतकी हौस आहे नटण्या मुरडण्याची की तो एकदा कॉलेजमध्ये सरदारजी सारखा फेटा बांधून गेला होता, दाढी बिडी वाढवून. तो काहीही करू शकतो, कुठेही त्याला कसली भीडभाड नसते. आणि मला वाटतं हाच त्याचा स्वभाव खूप गोड आहे. आनंद इंगळेविषयी मी सांगेन की आनंद लपंडावपासून मला आठवतोय, कारण लपंडावमध्ये तो माझ्या मित्रांच्या कंपूमधला माझा एक अत्यंत जवळचा मित्र म्हणून मी त्याला ओळखायला लागलो. तो इतका बडबड्या तेव्हाही होता, आजही तितकाच बडबडी आहे. पण मला त्याच्या बडबडीविषयी अजिबात काही वाटत नाही. त्यांनी तसंच बडबडत राहावं, तीच त्याची खरी ओळख आहे. आता खुपण्याविषयी आनंद इंगळे आता खूप मोठा स्टार झालेला आहे. तो आधीही होता, पहिल्या सिनेमापासून तो स्टार सारखाच वागायचा, ही गोष्ट वेगळी. पण आता तो खरंच खूप मोठा स्टार झालाय. सगळी माणसं त्याच्याकडे खूप आदराने त्याच्याकडे पाहत असतात. पुण्यामध्ये एक हॉटेलिंगचं कल्चर आहे, शनिवार रविवारी हॉटेलिंगला जातात सगळेजण. तर तेव्हा जेव्हा जातो तेव्हा ते अर्ध्या चड्ड्या घालून जे काही तू जातोस ना, ते मला अजिबात आवडत नाही. तर तू जरा नीट छान नेटके कपडे घालून हॉटेलिंगला जावंस, इतकीच माझी माफक अपेक्षा आहे. आणि पुष्कर, तू जे काही फुलपाखरासारखा अनेक कार्यक्रम करत असतोस ना, तसं न करता जरा कॉन्सन्ट्रेटेड काही मोजक्या कार्यक्रमांवरतीच कॉन्सन्ट्रेट केलंस तर मला वाटतं तुझ्यासाठीच ते खूप चांगलं असेल. आणि काय बोलणार या दोघांविषयी, दोघं खूप वेळेत येणारी माणसं आहेत. रिहर्सल 4ची असली तर ते 4 वाजता अगदी वेळेत पोचतात. पोचल्यानंतर अजिबात गप्पा मारत नाहीत. इकडच्या तिकडच्या गप्पा किस्से वगैरे काही त्यांना माहीत नसतं. ते फक्त येतात, आपापलं स्क्रिप्ट उघडतात आणि तालमीला लागतात.
क्या बात आहे. पण तुम्हा दोघांना खरंच तुमच्या भावी आयुष्यासाठी वडीलधारा नाही, पण थोडासा सिनियर, तुम्ही माना किंवा न माना, पण थोडासा सिनियर म्हणून मी तुम्हाला एक फक्त शुभेच्छा देतो आणि आशीर्वाद देतो. खूप मोठे व्हा. नाही पण त्या आधी त्याने 2 खुपणी सांगितली आहेत, त्यांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. एक तुझ्या हापचड्डीचं काय सांगितलं आनंद? अरे नाही, आता खरं सांगू का काय झालं होतं, नेमका तो जेव्हा पुण्यात आला होता तेव्हा खरंच असं झालं की 4ही वेळेला मी आपला शॉर्ट्स घालून होतो आणि कोण बघते चला ना जाऊ वगैरे टाईप मध्ये. तर हे त्यांनी मला सांगितलंय खरं तर ऍक्च्युली की हे नाही चालणार मला आणि त्याच्या पुढे मी नाही घालत. म्हणजे कारण त्याचं म्हणणं बरोबर आहे की नाही, तो खूप अशा सनातनी विचारांचा आहे. त्याच्यामध्ये तो अंग प्रदर्शनाच्या विरोधात आहे. म्हणजे हो नाही मी काय अंग प्रदर्शन म्हणजे किती करावं लागेल प्रश्न तो नाही. प्रश्न हा आहे की मी खरंच असं कुठेही कसाही जायचो आणि त्यात काय होतंय वगैरे. आजही असं स्लीपर्स, शॉर्ट्स, वरती एक टी शर्ट, म्हणजे तो माझ्या मध्ये असा कपाट उघडतो, हा टी शर्ट जे पहिलं वरती असेल ते 2 घेतो, काय ते घालतो आणि येतो आणि विचार करून कपडे ठरवत नाही. नाही मला ते तू काय विचार करून सरदारजीचा फेटा घालून गेला होता कॉलेजमध्ये? अरे मी ना तेव्हा खूप दाढी वाढवायचो, अशी भरगच्च अशी दाढी वाढवलेली होती. तेव्हा मी केसही लांब वाढवले होते आणि मागे पोनीटेल बांधायचो. मग नंतर त्याची मी वेणी घालून त्याचा एक छोटा बुचडा बांधला आणि मी कॉलेजमध्ये सरदार बनून जायचो. का जाऊ नये? मी म्हणलं ना नटवा नाही, पण का जाऊ नये? बरोबर, चांगलं झालं पाहिजे. सरदार बनून जायचो आणि तेव्हा हे पाहणारे आणि ह्याचं कौतुक करणारे म्हणजे एक रसिका जोशी, राहुल मेहेंदळे हे बघायचे आणि म्हणायचे हा सेम तू सरदार सारखं दिसतोस आणि वागतोस. अरे ते डोळ्याच्या झाकीमुळे ती गोष्ट सोडा, आपण कुठलाही कोणाही विषय असं म्हणण्याचं काम नाही. पण जसं हा म्हणाला आता की का जाऊ नये, तर कधीतरी एकदा पुष्कर श्रोत्री म्हणून जा ना. पण ते एरवी जायचोच की कंटाळा आला तसंच जायचा. मी सरदार बनून जायला लागलो. मग त्यानंतर सरदार बनून जायचा कंटाळा आला. मग मी साऊथ इंडियन ब्राह्मण असतात ना तसं एवढं टक्कल केलं आणि मागच्या ह्याची गाठ बांधून की साऊथ इंडियन ब्राह्मण आम्ही त्याला मानला होता. तेव्हा आमच्या ऐन कॉलेजमध्ये असताना एवढं स्वतःच टक्कल करून कॉलेजमध्ये तसं जायचं धाडस हे कमाल आहे बाबा या माणसाचं. ते तेव्हापासून आपण आहोत त्यापेक्षा वेगळं दिसावं ही जी आतली आवड आहे ना ती तेव्हापासून आहे. त्याची पुढचा बाईट बघूया. हाय पुष्कर, तुझ्याविषयी काय बोलू आता मी. म्हणजे तू काय म्हणतो नट तू छानच आहेस की तुझ्या स्टाईलच्या भूमिका तू फार अप्रतिम आणि बेमालूमपणे करतोस. पण याच्या पलीकडे जाऊन एक माणूस म्हणून किंवा एक मित्र म्हणून एक मदतगार म्हणून तू फार मोठा आहेस. म्हणजे तुझ्याकडे बघून मला ऑलवेज असं वाटतं की पुष्करसारखं आपल्याला थोडंसं वागायला जमलं पाहिजे. खुपणारी गोष्ट अशी आहे तुझ्यातली जी मला अजिबात आवडत नाही आणि ती मला खूप खुपते, ती म्हणजे तू वेळेवर कुठेही जात नाही. काय सांगशील? मला लाज वाटते, मला शरम वाटते. मी वेळेत जाईन. पण सगळी लोक सगळ्यांनी परत परत तेच सांगतात की वेळ. बघ तू आता तू बघ संपूर्ण सगळेजण तेच बोलतायत आणि वेळेत जाईल याच्यामध्ये त्यांनी परत कोणाच्या हे क्लिअर केलेलं. तुला ते गाणं जे तुला ते धाकड लोकांना कळतंय की मी वेळेत जाईन म्हणजे मी वेळेत जाईन. तुम्हाला दिलेल्या वेळेत मी तिथे येईन. वेळेत जायलाच पाहिजे. अरे लाज वाटते तुला बोलता. अरे पण मला लाज वाटते आणि मी बोलतोय ना किती वेळेत जायलाच पाहिजे. अतिशय खजील झालेला आहे आणि त्याला आनंद निगळे अजून खजील करतोय. पण आता वेळ झालेली आहे ती म्हणजे पॅरडी सॉंगची. तर आजची पॅरडी जी आहे ती तुमच्या दोघांवरही आहे आणि जितेंद्र सादर करतो. खोट्या करण्यावरती आहे दोघांचाही भर. दोघांनीही भावे आता थोडेसे गंभीर. या दोघांचं टायमिंग भन्नाट नका करू रे ते
रात या दोघांचं टायमिंग भन्नाट नका करू रे तेच ते दिन रात या दोघांचं टायमिंग भन्नाट नका करू रे तेच ते दिन रात नका करू रे तेच ते दिन रात नका करू रे तेच ते दिन रात वा 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 क्या बात है. जीव अरविंद जगताप क्या बात आहे. क्या बात है वा. एक म्हणजे रॅपिड फायर आणि दुसरं म्हणजे फोन. आनंद, आवडता निर्माता राकेश सारंग का श्रीरंग गोडबोले? श्रीरंग गोडबोले. याचं कारण मी आणि तो अनेक वर्ष एकमेकांबरोबर काम करतोय आणि त्यांनी मला लहानाचं मोठं होताना पाहिलंय. पण उलटा मुद्दा घेतला तर ते मला नंतर कळलं की तू निर्माता असं विचारलं होतंस की निर्माता म्हणून. निर्माता म्हणून. तर आत्ता ह्या घडीला निर्माता म्हणून राकेश सारंग इतका उत्कृष्ट निर्माता नाही. कुणाचा विनोदाचा सेन्स चांगला आहे, पुणेकरांचा का मुंबईकरांचा? पुणेकर. आवडता अभिनेता वैभव मांगले का पुष्कर श्रोत्री? दोघही. आवडता संगीतकार मिलिंद दिंगळे का अवधूत गुप्ते? हसू नको पुष्क्या तुझ्यावर कोणी वेळ आहे. अरे असं हा, नसतं. असं असतात प्रश्न. असं कसं असेल? हो, हो. Rapid fire असेच असतात. दादाला मी समजावेन नंतर. दादाला मी नंतर सॉरी म्हणेन. आवडतं नाटक माकडाच्या हाती शॅम्पेन का सूर्याची पिल्ले? माकडाच्या आधी शॅम्पेन डेफिनेटली. पुष्कर अशा प्रसंगाला मला सामोरं जायला लावू नको. नाही रे नाही, ती वेळ मला गेली. नाही आवडत. ती वेळ गेली. तू या स्टुडिओमध्ये याच्या आधी विचार करायला हवा होता. आता तुला आणलेला आहे इथे. बरं तुला उत्तर द्यायला disclaimer आधी सांगू का? हा. ह्या उत्तरांशी मी तितकसा बांधील नाही, जबाबदार नाही. ही माझी खरी- योगायोग समजा किंवा काही समजा, पण मी या उत्तरांची बांधील आणि जबाबदार नाही. हा आता विचार. कुणाचं मराठी चांगलं आहे, हा अमृता खानविलकर का सई तामणकर? सई तामणकर. लग्नामुळे विनोदी अभिनेत्यामध्ये काय फरक पडतो? तो गंभीर होतो का तो फारच विनोदी होतो? तो फार विनोदी होतो. आवडता सिनेमा बदाम राणी गुलाम चोर का झेंडा? अरे हे तुला तरी घरचं विचारलं नव्हतं, मला डायरेक्ट घरचं विचारलं होतं. अरे पण हे सुद्धा हे घरचंच आहे ना, मी Of course घरचंच yes. मानतो. अहो ते डिस्क्लेमर आहे का? हा. बदाम राणी गुलाम. चांगला अपमान कोण करू शकतं, वैभव मांगले का आनंद निंगळे? हा काय प्रश्न. अरे याचे बरे असं मला आता वाटायला लागलं. असं तो करतोय. हो खरं तर हा तू माझा अपमान केलाय. बर, कमी शब्दात अपमान कोण करू शकतं, वैभव मांगले का आनंद निंगळे? दोन्ही प्रकारात आनंद निघलेत. कोणत्या पुणेकराचा विनोद न बोचणारा आहे, प्रसाद ओक का आनंद निंगळे? पास. मला या परीक्षेलाच बसायचं नाही म्हटलं. हा ऑप्शनला टाकला मी. अरे असं कसं? त्या दोघांचाही विनोद परिणाम करणारा नाहीये. हरकत नाही, दोघांनी खूप छान उत्तर दिली. आपण त्यांना भयंकर पेचात टाकलं, कॉर्नर केलं, पण त्यांनी धाडसानी रॅपिड फायरला ते दोघेही जण सामोरे गेले. खूप खूप तुमचं कौतुक. आणि आता वेळ झालेली आहे ती फोन राऊंडची. कोणापासून सुरुवात करूया? आनंद. नमस्कार, मी आनंद इंगळे बोलतोय. मी पु ल देशपांड्यांशी बोलतोय का? नमस्कार भाई. नाही, आपली तशी ओळख नाही, पण म्हणजे वैयक्तिक. पण मला तुम्हाला हा फोन करावा असा वाटला, ह्याचं एकमेव कारण तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं. आमच्या 5-5 पिढ्या सांस्कृतिक ज्या पद्धतीने तुम्ही प्रगल्भ केल्यात,
त्यासाठी आम्ही दुसरं काहीच करू शकत नाही हो, तुम्हाला थँक्यू म्हणण्यापलीकडे. थँक्यू व्हेरी व्हेरी मच. आणि मला असं वाटतं हा फोन स्वर्गात लागला असेल तर आजूबाजूला श्रीनिवास खळे, भीमसेन जोशी असतीलच नाही का. तुम्ही तिथेही कट्टा टाकणारीच माणसं, त्यामुळे त्यांनाही जरूर सांगा खूप खूप मनापासून या सगळ्यांची आठवण येते आहे. आणि धन्यवाद आमची छोटीशी आयुष्य इतकी जास्त समृद्ध केल्याबद्दल. म्हणजे तुम्हाला सांगायला मला थोडीशी लाजही वाटते की मी वाऱ्यावरची वरात तुमचं जे अत्यंत गाजलेलं नाटक होतं त्यात तुमचीच भूमिका करतो. आणि तुम्ही 22 जून 1971 साली या नाटकाचा शेवटचा प्रयोग केला होता. माझा जन्म 12 नोव्हेंबर 1971 आहे. तुम्ही नाटक बंद केल्यानंतर जवळपास 6 महिन्यांनी माझा जन्म झालाय. आणि आज 42 वर्षानंतर सुद्धा भाई तुमच्या नाटकाला हाऊसफुल गर्दी असते. आणि हा तुमचा आमच्या सर्व समाजावरच्या सांस्कृतिक मनावरचा जो पगडा आहे याचं ऋण आम्हाला कधीही फेडायचं नाहीये. पण आतापर्यंत तुम्हाला कोणीच, मला माहित नाही थँक्यू म्हणलं असेल का नाही, पण थँक्यू. तुमच्या बरोबरीच्या सगळ्यांना पण सांगा थँक्यू. धन्यवाद. वा वा, खूप खूप. आणि मला अजूनही आठवतं ज्यावेळेला भाई वारले त्याच्यानंतर ती त्यांची जी अंत्ययात्रा निघाली होती त्यावेळेला त्यांना किती किती हजारो लाखोंनी अख्खा पुण्याच्या रस्त्यावरती लोक आले होते. किती प्रचंड. मी तुला एका शब्दात सांगू का, अंत्ययात्रेचं महानिर्वाण कसं होतं ते मी पाहिलंय. की तेव्हा सुनीताबाईंनी असं सांगितलं होतं, आम्ही सगळे पुण्यातच होतो लहान लहान, की काही नाही अंत्ययात्रा वगैरे काही नाही, भाईला ते आवडणार नाही, इथनं अँब्युलन्स मधनं डायरेक्ट वैकुंठात जायचं. ती अँब्युलन्स बाहेर पडली ना, ती लोकांच्या पुढे चालण्यामुळे त्याची आपोआप त्याचं महान निर्वाणामध्ये त्याचं रूपांतर झालं. म्हणजे अलीकडे जे मी मगाशी म्हणलो महा ते असतं, महानिर्वाण म्हणजे काय हे 2 माणसांच्या होते आपल्याला कळलं महाराष्ट्रात. एक पु ल देशपांडे आणि दुसरे आत्ता बाळासाहेब ठाकरे. यांच्या मरणाला महानिर्वाण म्हणतात. फार मोठी लोक. पुष्कर, युअर टर्न. एक मिनिट, फोन करायच्या आधी आलाय फोन. हॅलो. हा 100 वर्ष आयुष्य. अगं तुलाच फोन करत होतो मी, प्रांजल. आय शाबास. हा नाही शेवटचं सेगमेंट चालू आहे. हो हो, काय नाही, अंडे आणि मी जाम धमाल केली, गाणी बिणी म्हटली आम्ही. हो हो, नाही संपत आलंय. हो जेवलो, पोटभर जेवलो. हो हो. अप्रतिम केक. हा, आणि अंड्याने सांगितलंय तुला केक अप्रतिम क्रिसमस पाठवलेला. हा, अवधूतने पण सांगितलंय पाठवलेला केक आवडला. आम्ही रमलो केक मध्ये. हो. आता इथून मला ह्या ऑफिसमध्ये जायचंय. तिथे नाही, काळजी करू नकोस. रस्त्यात किती खड्डे असले तरी मी सावकाश जाईन, तू काळजी करू नकोस. आता काय त्रास होणार आहे, पाठ दुखते, कंबर दुखते, पण आपल्याला पर्याय आहे का? या खड्ड्यांशिवाय आपल्याला रस्त्यावरच्या पर्याय आहे का? हो, जावं तर लागणारच ना. हो हो. तिथून पुढे त्या XYZ राजकीय पक्षाच्या कार्यक्रमाला नाही का, आम्हाला कलावंतांना चॉईस नसतो ना. आम्ही कोणत्याच पक्षाचे नसतो. त्यामुळे ज्या गोष्टींबद्दल मी तक्रार करतोय ते खातं ज्या राजकीय पक्षाकडे आहे त्याच पक्षाच्या कार्यक्रमाला मला जावं लागणार आहे. पर्याय नाहीये ना. हो, त्यांच्यासमोर मी माझं शल्य मी उघड करणार नाही. माझ्या चेहऱ्यावरती मी हसूच ठेवेन आणि सर्व लोकांना तसाच हसतमुख सामोरं जाईन. हो, तू काळजी करू नकोस. हा, तिथून पुढे ना, हो, तिथून पुढे मला त्या रोड सेफ्टी अभियानाच्या कार्यक्रमाला जायचंय. हो, त्या दिवशी आपण ज्या RTO हवालदाराला लाच घेताना पाहिलं नाही का, हो, त्यांच्याच खात्याकडे मला जायचंय. हो हो हो. पण नाही ग, त्याच्या एकट्यामुळे अख्खं वाहतूक नियंत्रण खातं चुकीचं आहे असं आपण म्हणू शकत नाही ना. प्रत्येक खात्यामध्ये, मग ते पोलीस खातं असो नाही तर वाहतूक नियंत्रण खातं असो, काही मोजकी माणसं खराब असतात, पण त्यामुळे अख्ख्या खात्याला कशाला आपण दोष द्यायचे ना. हो, त्याच्यामध्ये पण चांगली माणसं आहेत, अनेक धाडसी अधिकारी आहेत.
ते चांगले निर्णय घेण्यासाठी कटिबद्ध आहेत आणि ते घेतील असं मला वाटतंय आणि आपल्या मुंबईचा, महाराष्ट्राचा आणि पर्यायाने आपल्या देशाचा विचार करतील असं मला वाटतंय. हो हो नाही नाही, पोट सुटलेले हवालदार मला तिथे दिसले तरी मी त्यांच्या पोटाकडे बघणार नाही. हो, तेच आपली काळजी घेणारे असतात, मला मान्य आहे प्रांजल, पण मी हो त्यांच्याशी नीट व्यवस्थित बोलेन. हो हो हो, तिथून मग रात्री घरी येईन आणि तू दिलेलं गरम गरम जेवण मी जेवेन. हो अर्थातच, म्हणजे पर्यायाने दैव कृपेने आजचा दिवस चांगला जावो आणि उद्याचा दिवसही चांगला जावो ह्याच्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करायचे आहेत. आपल्यासाठी भांडणारं, आपल्यासाठी लढणारं या देशातलं एकतरी असं विश्वासू नेतृत्व आहे का, किंवा आपल्याला काही झालं किंवा होऊ नये म्हणून काळजी करणारा एकतरी लोकप्रतिनिधी आहे का? नाही आहे ना. सो आपणच आपली काळजी घ्यायची आणि आपणच एकमेकांची काळजी घ्यायची. प्रांजल, तू काळजी करू नको, सगळं व्यवस्थित झालं ना तर मी सुखरूप घरी येईन. हो हो हो, तू वाट पाहू नकोस. हो हो, शनायाला पण सांग. हा, आई बाबा बरे आहेत? सगळे बरे आहेत ना? बर, तिकडची काळजी कर, माझी काळजी करू नकोस. हो हो, आणि काळजी घे, काळजी करू नकोस. हा, चल चल, बाय बाय. क्या बात आहे. अरे मी फोन करणार तेवढ्याच तिच्या सवयीने फोन आला. मस्तच, खूपच छान. म्हणजे मला एकदम काय आपण म्हणजे केवढे मोठे प्रॉब्लेम्स आहेत पण तू इतक्या कॅज्युअली बोललास. खूप खूप छान फोन लावलास तू, खूप छान फोन लावलास पुष्कर. आज तुम्ही दोघे जण आलात, खूप मस्त मजा आली. सगळं तुम्ही म्हणल्याप्रमाणे लोक म्हणतात तसं तुम्ही खूप हसवलं. ऍट द सेम टाइम ह्या दोन्ही हसऱ्या चेहऱ्यांच्या पाठीमागे असलेले गंभीर चेहरे देखील आम्ही बघू शकलो. थँक्यू व्हेरी मच. जायच्या आधी आमच्या स्पॉन्सर्सकडनं, आमच्या प्रायोजकांकडनं तुम्हाला एक छोटीशी सदिच्छा भेट. थँक्यू. थँक्स अ लॉट. काही चेक करून घे. अशाच इंटरेस्टिंग पर्सनॅलिटीजना, अशाच व्यक्तिमत्वांना पुढच्या भागांमधनं देखील आपण भेटणार आहोत. पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्ते. ज्यांना लुक्स असतात तुमच्यासारखी, यू लुक व्हेरी हँडसम आणि काय सांगताय? ऑफकोर्स गौरी, असं यू अग्री ऑर डोंट? शी हॅज टू अग्री. आता तिला चॉईस नाहीये. तुमच्या ऍक्शन वरती मोठी मोठे हिरो आणि हिरोईन. श्रीदेवी, तू ऍक्शन म्हटल्यानंतर श्रीदेवी सुरू होते, तोपर्यंत तुझ्या ऍक्शनची जी वाट बघत उभी असते. क्या बात आहे. आम्हाला ऐकून, विचार करून खूप छान वाटतं. तुमचं बॉलिवूड मधलं काय खुपणं असतं? व्हॅनिटी व्हॅन. आवडता दिग्दर्शक बाल्की का अभिनय देव? अरे बापरे. अरे अरे यार. मन मोकळं करावं वाटलं की आधी कोणत्या देवाकडे धाव घेता? रमेश देव का सीमा देव?